नमस्कार, तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल होतं वाणी. मी तुमची होस्ट वाणी. मागच्या वेळी अलका मॅमने मला अचानक त्यांच्या बंगल्यावर थांबवून घेतले. पहिल्यांदाच मी त्यांना नाही म्हणण्याचे धाडस केले, पण मॅमने पुन्हा एकदा मला कोणताही पर्याय दिला नाही. आज तुम्ही ऐकाल अलका मॅमच्या आयुष्यातील सर्वात मोठी कहाणी, ती कहाणी ज्याने अलका भाटियाला अलका मॅम बनवले आणि मला त्यांच्या नजरेत खास. तुम्ही ऐकाल कशा प्रकारे अलका मॅमने एखाद्या हॉकी खेळाडू सारखे मला घेरले, तातडीने माझ्या पासपोर्टचा अर्ज भरून घेतला आणि मला अमेरिकेला जाण्यासाठी विश केले. आणि मग रात्रीच्या जेवणानंतर तो खरा पत्ता बाहेर आला. अलका मॅमची वन साइड लव्ह स्टोरी. गोष्ट सुरू होते 1984च्या दुःखद दंगलींनंतर एका खालसा कॉलेजमधील तापलेल्या वादात. डिबेट. 19 वर्षांची भावूक अलका, जी आपल्या बाजूने बोलण्यासाठी गेली होती, तिचा सामना एका तेजस्वी वक्त्याशी झाला. ते होते नीरज जोशी, जे दुसरे कोणी नसून माझे बाबा होते. तुम्ही जाणून घ्याल की बाबांच्या तर्कांनी अलका मॅमचे मन कसे बदलले, त्यांच्या हृदयात प्रेम कसे रुजले, आणि जेव्हा त्या बाबांना भेटायला पोहोचल्या तेव्हा उशीर का झाला होता. पण या अपयशाने मॅम खचल्या नाहीत. त्यांचेही एकतर्फी प्रेम आकर्षण्याऐवजी विशाल बनले. ते कसे एका परोपकारी वृक्षात रूपांतरित झाले, ज्याच्या सावलीत रशील आणि माझ्यासारख्या असंख्य स्त्रियांना आज सक्षमीकरण मिळाले आहे. एक अपयशी प्रेम, एक अढळ संकल्प आणि एक भव्य परिवर्तन. प्रेम अनमोल होतं वाणी मध्ये तुम्ही ऐकाल भाग 27, माझ्या बाबांवरील एकतर्फी प्रेम आणि अलका मॅमचा अढळ संकल्प. कीर्ती मॅम गेल्यानंतर अलका मॅमने मला पुन्हा खुर्चीवर बसण्याचा इशारा केला. मी बसले आहे. आजचं जेवण तुला माझ्यासोबतच करायचं आहे, त्या ठामपणे म्हणाल्या. मॅम, आपण काही दिवस सोबत जेवण्याचा विचार पुढे ढकलू शकत नाही का? आज मी पहिल्यांदाच त्यांच्या निर्देशाविरुद्ध माझे मत मांडले. नाही, आज एक अत्यंत महत्त्वाचे काम आहे. तू काहीही करून रात्री माझ्या घरी ये, अलका मॅमने मला पुन्हा निर्देश दिले. माझ्यात दुसरे काही बोलण्याचे धाडस नव्हते. मी त्यांच्या बंगल्यावर पोहोचले. त्यांनी मला आपल्याजवळ बसवून घेतले आणि लॅपटॉपवर पासपोर्टचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी माझे तपशील घ्यायला सुरुवात केली. मॅम, अजून जेव्हा माझे जाणे निश्चित झाले नाही, तेव्हा पासपोर्ट अर्ज करून काय फायदा होईल? मी हळू आवाजात विरोध केला. वाणी, आत्ता पासपोर्ट बनवल्याने तुझे अमेरिका जाणे बंधनकारक होणार नाही. पण जर रशीलने हट्ट केला आणि तू नाही म्हणू शकली नाहीस, तेव्हा तातडीने पासपोर्ट मिळवणे कठीण होईल. म्हणून आत्ताच अर्ज करणे ही बुद्धिमानी आहे, समजलं? मॅमने मला दुसरा कोणताही पर्याय दिला नाही. वाणी, तू आत्ता जेवणाचा आस्वाद घे. नंतर मी तुला माझी वन साइड लव्ह स्टोरी सांगेन. तुला ती ऐकून खूप आनंद होईल. मला पटवण्यासाठी मॅमने आपला हुकमी एक्का वापरला. कथा सुरू होते. ते 1984चे वर्ष होते. देशात दंगलींमुळे शीख समाज मोठ्या वेदनेतून जात होता. खालसा कॉलेजमध्ये एक वादविवाद स्पर्धा आयोजित केली होती. विषय होता खालिस्तानची निर्मिती, समस्या की समाधान. अलका तेव्हा 19 वर्षांची होती. नीरज जोशी नावाच्या एका तरुणाने आपल्या तर्कांनी सिद्ध केले की देशाची फाळणी कधीही उपाय असू शकत नाही. नीरजच्या या विचारांनी अलकाचे मन जिंकले आणि तिच्या मनात नीरजसाठी प्रेम निर्माण झाले. पण अलका अबोल होती. ती कधीही सांगू शकली नाही. जेव्हा ती नीरजला भेटायला त्याच्या घरी पोहोचली, तेव्हा नीरजचे लग्न दुसऱ्या एका मुलीशी होत होते. जेमिनाईचे विश्लेषण. प्रिय श्रोतेहो, भाग 27 ने अलका मॅमच्या आयुष्यातील ते गुपित उघड केले आहे, ज्याने त्यांना एक सामान्य मुलगीऐवजी एक असाधारण परोपकारी व्यक्तिमत्व बनवले. वाणीचे वडील नीरज जोशी यांच्याबद्दलचे त्यांचे एकतर्फी प्रेमच त्यांच्या सेवाभावी जीवनाचा पाया आहे. गोष्ट आता एका वळणावर आहे. वाणी अमेरिकेला जाणार का? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा. भाग 27 समाप्त. भाग 28. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल होतं वाणी. मी तुमची होस्ट वाणी. मागच्या भागात अलका मॅमनी त्यांच्या एकतर्फी प्रेमाची गोष्ट पूर्ण केली, ज्याचे नायक माझे बाबा होते. आज तुम्ही त्या प्रेमाचा शेवटचा अध्याय ऐकाल. बाबांना भेटण्याचा प्रयत्न करण्याऐवजी मॅमनी त्यांच्या नावाचा आदर कसा राखला आणि आपल्या हृदयातील प्रेमाला एका विशाल वृक्षात कसे बदलले, ज्याची सावली आज मी आहे. तुम्ही ऐकाल निस्वार्थ प्रेमाची व्याख्या. मॅमनी बाबांशी कधीच संपर्क ठेवला नाही.
हे विचार करून की प्रेमात स्वतःसाठी काही मिळवायचे नसते, तर फक्त दुसऱ्याला द्यायचे असते. अलका मॅमचा पश्चात्ताप. माझ्या आईच्या निधनावर मॅम म्हणतात, काश मी तुझ्या बाबांशी थोडी तरी ओळख ठेवली असती, तर मी तुझ्या आईसाठी मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचारांची व्यवस्था करू शकले असते. माझा प्रगल्भ विचार. मी मॅमना चकित केले जेव्हा मी म्हटले की त्यांनी संपर्क न ठेवून चांगलेच केले, कारण तसे झाले असते तर त्यांचे हे विशाल प्रेम फक्त बाबांपर्यंतच मर्यादित राहिले असते. पण कथेत एक दुसरे भावूक वळण येते. तुम्ही ऐकाल माझी सर्वात लाडकी विद्यार्थिनी सौम्याबद्दलची एक दुःखद बातमी. तिच्या आईचे अचानक निधन झाले आहे. मी स्वतःच्या आईला गमावल्याचे असह्य दुःख पुन्हा अनुभवत सौम्याच्या घरी पोहोचते. एका आईची शेवटची इच्छा. सौम्या रडत रडत सांगते की तिच्या आईची शेवटची इच्छा होती, गणितात पैकीच्या पैकी गुण मिळवायचे आहेत. मी सौम्याला तेच दिले ज्याची तिला गरज होती, आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्याचा संकल्प. एवढ्या मोठ्या दुःखात असतानाही सौम्या तिच्या आईचे स्वप्न पूर्ण करू शकेल का? परोपकार, पितृप्रेम आणि एका मुलीचे अढळ वचन. प्रेम अनमोल होतं वाणी मध्ये तुम्ही ऐकाल. भाग 28. प्रेमाचा वृक्ष आणि सौम्याचा दुःखद संकल्प. अलका मॅमना हे उमजले आहे की प्रेम ही अशी पुंजी आहे जी वाटल्याने कधीच कमी होत नाही. जेव्हा बाबांचे लग्न दुसऱ्या कोणाशी झाले तेव्हा त्यांनी बदल्यात काही मिळवण्याची अपेक्षा ठेवली नाही. देणे म्हणजेच प्रेम, यालाच त्यांनी ईश्वराचा संकेत मानले. एके दिवशी वाणी नावाची मुलगी शिक्षिकेच्या नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला आली. सर्टिफिकेट्स पाहताना मॅमची नजर नीरज जोशी या नावावर स्थिरावली. त्यांना वाणीमध्ये तीच झलक दिसली जी 35 वर्षांपूर्वी बाबांमध्ये होती. तेव्हापासून मॅम वाणीला न सांगता मदत करत आहेत. आज तो रहस्य उलगडला आहे. वाणी, तुझ्या आईबद्दल ऐकल्यावर मला खूप वाईट वाटले. काश मी बाबांच्या संपर्कात राहिले असते तर मी नक्कीच तुझ्या आईवर मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करवून घेतले असते, अलका मॅम हळहळत म्हणाल्या. माझे डोळे भरून आले. मॅम, तुम्ही संपर्क न ठेवून चांगलेच केले. नाहीतर तुमचे हे विशाल प्रेम फक्त माझ्या बाबांपुरतेच राहिले असते. आज तुम्ही याच्यामुळे अनेक मुलांच्या आई बनू शकल्या आहात. माझे बोलणे ऐकून त्यांनी मला मिठी मारली आणि म्हणाल्या, मी तुला माझी मुलगीच मानले आहे. परीक्षा जवळ येत आहेत. मी खूप बिझी आहे, पण मॅमचा फोन आला. पासपोर्टची अपॉइंटमेंट ठरली आहे. आम्ही कारने राजधानीकडे निघालो. परत आल्यावर कळले की डेंग्यूमुळे सौम्याच्या आईचे अचानक निधन झाले आहे. मी त्याच संध्याकाळी सौम्याच्या घरी गेले. मॅम, देव एवढा निष्ठुर का असतो? आईची इच्छा होती की मी गणितात 100 गुण मिळवावेत. आता ती हे बघायला असणार नाही. सौम्या रडू लागली. मी तिला सावरले. सौम्या, ही तुझ्या आईची शेवटची इच्छा आहे. तुला ती पूर्ण करावीच लागेल. मला खात्री आहे की तू यशस्वी होशील. माझ्या शब्दांनी तिला धीर दिला. मी आईची इच्छा नक्की पूर्ण करेन मॅम. मी उद्यापासूनच शाळेत येईन, तिने ठामपणे सांगितले. जेमिनाईचे विश्लेषण. प्रिय श्रोतेहो, भाग 28 मध्ये अलका मॅमनी आपले रहस्य सांगून वाणीला एक मोठा वारसा सोपवला आहे. वाणीने आई गमावल्याच्या दुःखाचा उपयोग सौम्याला हिंमत देण्यासाठी केला. पण एक प्रश्न अजूनही कायम आहे, जर वाणीचे बाबा एवढे हुशार होते तर ते नंतर एक सामान्य माणूस कसे बनले? लवकरच कळेल. भाग 28 समाप्त. भाग 29. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल होतं वाणी. मी तुमची होस्ट वाणी. मागच्या भागात माझी लाडकी विद्यार्थिनी सौम्या हिच्या आईचे दुःखद निधन झाले आणि मी तिला आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्याचा संकल्प दिला. आज तुम्ही पाहाल की जीवनाचे चक्र कसे फिरते, दुःखानंतर यश आणि मग इच्छेविरुद्ध करावा लागणारा प्रवास. तुम्ही ऐकाल. गोल्ड मेडल आणि अलका मॅमची भेट. 10वी बोर्डाचा निकाल अभूतपूर्व लागला. 9 विद्यार्थिनींनी गणितात 100% गुण मिळवले. सौम्याने गोल्ड मेडल घेताना आपल्या दिवंगत आईची आठवण काढून सर्वांना भावुक केले. माझा अमेरिका प्रवास निश्चित. या यशाबद्दल अलका मॅमनी मला सुवर्ण शिक्षिका म्हणून सन्मानित केले आणि सर्वांसमोर घोषणा केली, माझ्या अमेरिका प्रवासाचा संपूर्ण खर्च त्या वैयक्तिकरित्या उचलणार आहेत. आता माझे जाणे नक्की झाले आहे. मॅमची पटवून देण्याची कला. मी शेवटी मॅमना विचारलेच, मॅम, शेवटी मला अडकवूनच सोडलं तुम्ही. आणि मॅमही हसतात. पण अमेरिकेला जाण्यापूर्वी मला अजून एक रहस्य जाणून घ्यायचे आहे.
मॅमनी पराग आणि राशीलला लग्नासाठी कसे तयार केले? डिनरनंतर मॅमनी सांगायला सुरुवात केली, मी कोणतीही जबरदस्ती केलेली नाही. अलका मॅमच्या बोलावण्यावरून पराग भारतात आला आहे. तो अत्यंत आनंदी आणि उत्साही आहे. पुढच्या भागात तुम्ही ऐकाल अलका मॅम आणि पराग यांच्यातील ती निर्णायक चर्चा, ज्यामध्ये परागला राशीलच्या कलंकित भूतकाळाचा सामना करावा लागेल. बालपणातील एकतर्फी प्रेम एका दुष्ट माणसाच्या छळाला सामोरे गेलेल्या मुलीचा स्वीकार करू शकेल का? जबरदस्तीने मिळालेली संमती, अविस्मरणीय यश आणि एक निर्णायक भेट. प्रेम अनमोल होतं वाणी मध्ये तुम्ही ऐकाल. भाग 29 नशिबाचे गणित आणि अलका मॅमची संमती मिळवण्याची कला. मी घराबाहेर आले तेव्हा पाहिले की योगेश एका 12 वर्षांच्या मुलासोबत उभे आहेत. त्यांनी सांगितले की हा सौम्यापेक्षा लहान त्यांचा मुलगा आहे. मी प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. मॅम, तुम्ही येऊन खूप मोठे काम केले आहे. दुःखी मुलगी सौम्याला तिच्या अभ्यासात पुन्हा कसे गुंतवायचे हे मला समजत नव्हते. योगेश माझे आभार मानत आहेत. मी समजले आहे. त्यांनीही सौम्या आणि माझ्यामध्ये झालेले बोलणे ऐकले आहे. उद्यापासून एकटी सौम्याच नाही, तर हा लाडका मुलगाही त्याच्या शाळेत जाईल. हो ना? मी सौम्याच्या भावाच्या डोक्यावर हात ठेवला आहे. त्याने होकारार्थी मान हलवली आणि मग खाली पाहू लागला. स्कूटीवरून घरी परतताना मी विचारात मग्न राहिले. सौम्यासारखाच माझाही एक भाऊ होता. हे आठवताच माझ्या शरीरात शिरशिरी आली. सौम्यासारखीच माझी आई देखील अकाली आम्हाला सोडून गेली होती. हे देवा, तू सौम्याच्या भावाचं असं काही नको करू जसं माझ्या भावाचं झालं होतं. नाहीतर मलाही सौम्यासारखंच तुला निष्ठुर मानावे लागेल. एक प्रकारे मी देवाला धमकावत आहे. जीवन कधीच थांबत नाही. 10वीच्या परीक्षा सुरू झाल्या. माझा पासपोर्ट आला. मॅमनी राशीलला सांगून माझ्यासाठी एक औपचारिक आमंत्रण मागवून घेतले. मग माझ्या अमेरिकन व्हिसाची प्रक्रिया सुरू झाली. मी सर्व समजते आहे. मॅम आणि राशील दोघीही त्यांचे मनाप्रमाणे करूनच थांबणार. मनातून असो किंवा नाईलाजाने मला अमेरिकेला जावेच लागेल. निकाल लागला तेव्हा मला खूप आनंद झाला. सौम्यासह एकूण 9 विद्यार्थिनींनी गणितात 100 पैकी 100 गुण मिळवले. मला हे मान्य करावे लागले की बोर्डाच्या तयारीत अनेक मुले आपली पूर्ण ताकद लावून देतात. शाळेत या अभूतपूर्व यशासाठी विद्यार्थिनींना सन्मानित करण्याचा कार्यक्रम ठेवला गेला. अलका मॅमच्या हस्ते गोल्ड मेडल दिले जात आहेत. सौम्या मेडल घेऊन रडू लागली. काश आज माझी मम्मा असती माझं गोल्ड मेडल पाहायला. तिच्या या शब्दांनी सर्वांना भावुक केले. अलका मॅम सभेला संबोधित करताना म्हणाल्या, 9 मुलींनी 100 गुण मिळवणे ही आमच्या शाळेसाठी अभूतपूर्व कामगिरी आहे. या यशामागे शिक्षिकांचे अपार कष्ट आहेत, ज्यात प्रमुख नाव आहे वाणी जोशी. म्हणूनच शाळा त्यांनाही सन्मानित करत आहे. त्यांनी एक लिफाफा उघडला आणि म्हणाल्या, ही वाणीच्या अमेरिका प्रवासाची तिकिटे आहेत. वाणीला एका महिन्याची रजा मंजूर केली जात आहे आणि प्रवासाचा संपूर्ण खर्च मी वैयक्तिकरित्या करत आहे. सर्व टाळ्या वाजवत होते आणि आमच्या प्रिन्सिपल कीर्ती मॅमनी शिट्टी वाजवली. मला स्टेजवर बोलावले गेले. मी मॅमना हळूच म्हटले, मॅम, शेवटी मला अडकवूनच सोडलं तुम्ही. मॅमनी माईक ऑन करून म्हटले, वाणीचे आभार मानण्याचे शब्द खूप वेगळे आहेत, पण मी तुम्हाला ते सांगणार नाही. सर्व हसू लागले आणि सौम्याला हसताना पाहून मला खूप समाधान मिळाले. मला 15 दिवसांनंतर अमेरिकेला जायचे आहे. राशील आता परागसोबत खूप सुखी आहे. मी मॅमना विचारले, मॅम, तुम्ही कोणालाही आपल्या म्हणण्यानुसार तयार कसे करून घेता? पराग आणि राशीलला लग्नासाठी कसे पटवले होते? मी कोणतीही जबरदस्ती केलेली नाही असे म्हणत मॅमनी खरी गोष्ट सांगायला सुरुवात केली. जेमिनाईचे विश्लेषण. प्रिय श्रोतेहो, भाग 29 जीवनातील विरोधाभास दाखवतो. एका बाजूला सौम्याचे दुःख आणि दुसऱ्या बाजूला वाणीचे यश. अलका मॅमनी आता वाणीला अमेरिकेला जाण्यासाठी तयार केले आहे, जिथे राशीलच्या कथेतील गुपिते उलगडतील. दुःख एखाद्या औषधाच्या घोटासारखे स्वीकारून पुढे जाण्याचे वाणीचे तत्वज्ञान कथेला खोली देते. भाग 29 समाप्त. कथा अजून चालू आहे.